सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या विषयावरून एका तरुणाचा खून झाल्याची माहिती समोर येत आहे। बाळासाहेब सरवदे असं मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती मिळत आहे। ते मनसे नेते होते अशी माहिती मिळत आहे। शीतल माइक चालू करा। शीतल माइक चालू करा। खाली घ्या बोम जरा मटा यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं पार्टीमध्ये। त्यांचा वाद झालता वाटतं आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता। बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी माघारी घेतलं वाटतं। मग हा बाळासाहेब सरवदे आणि बाजीराव सरवदे, कारण रेखा सरवदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती। मग आपल्या भाऊजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं, मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांनी त्याला घेरटा घातला। त्यांना फोन आला, किरण देशमुख का मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं। या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग त्याने बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले वयामध्ये होती, त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्यावर दबाव होता। माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो। खाली घ्या हो बोम जरा। बटन किती वर घेतलाय ती दिसाना पण ज्ञानेश्वर कारभारी ह्याचे 5 मिस कॉल, हे अजित गायकवाड ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व दबाव मला सुद्धा मनसेचं सीट या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला। सकाळपासून आम्ही गेलो, माझा काही विषय नव्हता। नंतर ही बाळासाहेब सरवदे हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं काय असं काय केलं, समाज आपला एक आहे, आपल्या समाजामुळे तुम्ही असं भांडण का करता, एकमेका समाजाने घ्या आणि त्यांनी शंकर शिंदे शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे MSc मध्ये नाव आहेत, ते नाव बघा काय झालं माहिती का? मारहाण कोणाकोणाला झाली? बाजीराव सरवदेला मुक्का मारती लागलाय। अजून काय त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सरवदे, तो सध्या कुठे तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे। भारतीय जनता पार्टी कोणाचा मृत्यू बाळासाहेब पांडुरंग सरवदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे, तो सोलापूरचा। अमित साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा। या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदारांनी या किरण देशमुखला आणि या प्राण्याला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहर अध्यक्षाला बळी गेलाय। मला फडणवीसला सांगायचं आहे, ह्या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे, या किरण देशमुखला बेड्या घेतला पाहिजे। यांना कोणी मारहाण केली? नगरसेविका शालन शंकर शिंदे बाबू शिंदे तिचा नवरा, त्याची जी चुकत मुलं माघारी घेतली होती का? आज माघारी घेतली होती सगळं बिनविरोध करण्यासाठी हे मटर झालंय का? त्या मठावाल्याचं असं घ्यावं जरा, तोंडातच जात म्हणल्यावर काय करायचं? बोला अहो तोंडात चाललंय हो, म्हणून तुम्हाला खाली करण्यासाठी मला सुद्धा एवढे मोठे फोन आहेत सकाळपासून माझ्यासुद्धा दबाव हो ना। त्या बाजीराव सरवदेनी नावं सांगितलेले आहेत, विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, अमर शंकर शिंदे। या खुनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, काय वाटतं तुम्हाला? मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख या घटनेला कारणीभूत आहे।